Hello friends. Today we are going to learn 1.2 on saying please. This is essay. Meaning is कृपया म्हणण्याविषयी. First we learn about writer. After that we learn a brief summary of on saying please. See, Alfred George Gardiner, born in 1865 and died 1946. He was born at the Chelmsford in Essex in 1865. He started his literary career as a journalist. At the age of 37, he was appointed editor of Daily News London under the pseudonym Alpha of Plug. Pseudonymचा अर्थ आहे टोपणनाव. He written Alpha of the Plug. He made regular contribution to the Daily News, the Manchester Evening News, etc. A.G. गार्डिनर जे आहे टोपण नाव जे आहे टोपण नावाने त्या ठिकाणी त्यांनी लिखाण केलेलं आहे. His essays are the uniformly elegant, graceful and humorous. त्यांचे निबंध जे आहेत, एसेज जे आहेत, ग्रेसफुल आहेत, ह्युमरस आहेत, सुरेख आहेत आणि त्याचबरोबर विनोदबुद्धीनं त्यांनी समाजातल्या व्यक्तीचं आणि त्यांच्या बिहेवियरचं एक्सप्लेन जे आहे एक्सप्लेनेशन ते त्यांच्या निबंधामध्ये त्यांनी केलेलं आहे. द पिलर्स ऑफ सोसायटी, पेबल्स ऑन अ शोअर, मेनी furrows and leaves in the wind are some of his best known writings. His uniqueness lies in his ability to teach the basic truth of life in an easy and amusing manner. He raised the question of the morality in everyday life. In On Saying Please, he points out the value of good manners in social life and emphasizes the importance of courtesy and politeness in daily behavior. He shows how polite speech and manner sweeten the atmosphere around and how discourtesy and ill manners spoil or pollute it. On Saying Please या एसेमध्ये लेखकानं सामाजिक जीवनामध्ये चांगल्या वागण्याच्या पद्धतीचे महत्त्व दाखवलेले आहे आणि रोजच्या जीवनात सौजन्य व नम्रता यांच्या महत्त्वावर जोर दिला आहे. लेखकाने नम्र भाषा आणि चांगली वागणूक वर्तणूक यामुळे वातावरणात माधुर्य निर्माण होते हे दाखवले आहे आणि उद्धटपणा व वाईट वर्तणूक वातावरण बिघडवतात, दूषित करतात हे सांगितलेलं आहे. हियर वी विल सी द ब्रीफ समरी ऑफ ऑन सेइंग प्लीज. The theme of the lesson or essay is courtesy, civility and morality. He points out the importance of good manners and courtesy in daily behavior. लेखकानं या एसेमध्ये निबंधामध्ये त्या ठिकाणी शिष्टाचार पाळणं आणि त्याचबरोबर नैतिकता आपल्या डे टू डे लाईफमध्ये किती महत्त्वाची आहे, आपल्या वागण्यामध्ये ती किती महत्त्वाचं आहे हेच आपल्याला इथं सांगितलेलं आहे. हियर रायटर गिवन 2 examples, 2 incidents. First incident, see. The writer begins the essay with an incident of a young liftman throwing a passenger out of the lift for just saying top and not top please. लेखक त्याच्या लेखाची सुरुवात एका घटनेच्या उल्लेखाने करतो. एक तरुण लिफ्टमन एका प्रवाशाला लिफ्टमधून बाहेर ढकलतो कारण तो प्रवासी फक्त सगळ्यात वरचा मजला एवढेच म्हणतो आणि कृपया सगळ्यात वरचा मजला असे म्हणत नाही, म्हणून हा लिफ्टमन त्याच्याशी वाईट वागतो. सो ही वॉज फाईन्ड. ही सेज discourtesy. Here writer says that
Discourtesy is not a legal offense and it cannot have excuse for assault. त्यामुळे त्या लिफ्टमनला दंड होतो. लेखकाच्या मते उर्मटपणा हा कायदेशीर गुन्हा नाही आणि त्यासाठी हिंसाचार हा मात्र गुन्हा आहे. हिंसाचार हा माफ करण्यायोग्य नाही. Law considers assault for self-defense, but violence cannot be involved in not liking people's behavior or tone of their voice or the angry expressions of their faces. कायदा स्वरक्षणार्थ केलेल्या हिंसेचा विचार करतो. म्हणजे या ठिकाणी कायद्यामध्ये स्वतःच्या रक्षणासाठी एखादी हिंसा केली तर कायद्यामध्ये त्याचा विचार होतो. परंतु अशा हिंसा म्हणजेच लिफ्टमॅन ज्या पद्धतीनं पॅसेंजर्सची वागतो ती हिंसा करणाऱ्या लोकांची वागणूक त्या ठिकाणी आवडत नाही. त्यांच्या आवाजाची पट्टी आवडत नाही किंवा त्यांच्या चेहऱ्यावरील रागीट भाव आवडत नाही. या विरोधात वापरता येत नाही आहे. म्हणजे इथं कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नियम त्या ठिकाणी नाही. The law cannot force anyone to say please, but the damages caused by the rudeness are not negligible. Bad manners poison a stream of the general life. Law can never become the guardian in our private manners. कायदा कोणालाही कृपया म्हणा, प्लीज म्हणा असे बंधन घालू शकत नाही. परंतु उद्धटपणा किंवा उर्मटपणामुळे होणारे नुकसान हे दुर्लक्ष करण्यासारखे नाही. वागण्याच्या वाईट पद्धतींमुळे सर्वसामान्य आयुष्यात विष मिसळले जाते. आपल्या व्यक्तिगत चालीरीतींमध्ये कायदा आपला संरक्षक बनू शकत नाही. दिस इज द वन एक्झाम्पल रायटर इज गिवन इन धिस essay. See next point. The law cannot force one to say please, but it is a good social practice making us civil. जरी कायदा कोणालाही कृपया म्हणायला भाग पाडू शकत नाही तरी प्लीज म्हणणं, कृपया म्हणणं हा सामाजिक शिष्टाचार आपल्याला सुसंस्कृत बनवितो. Civility requires acknowledging a service with please or thank you. Such little courtesies make our communication based on friendly cooperation. सुसंस्कृतपणा दाखवण्यासाठी कृपया आणि आभारी आहे यांचा वापर एखादी सेवा घेताना आवश्यक आहे. अशा लहान शिष्टाचारांमुळे आपला इतरांशी मैत्रीपूर्ण संबंध, सहकार्याची भावना जी आहे ती त्या ठिकाणी तयार होते. Then he gives the example of polite conductor. Here writer given one another example of a conductor. See, then he gives the example of polite conductor of a bus. यानंतर तो एका नम्र बस वाहकाचे उदाहरण देतो. लेखकानं दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे. He allowed him to travel by the bus to his destination though he did not have money in his pocket. त्या वाहकानं, त्या कंडक्टरनं लेखकाच्या खिशात पैसे नसताना त्याच्या डेस्टिनेशनपर्यंत, त्याच्या मुक्कामापर्यंत बस प्रवास करू दिला होता. कारण लेखक त्याचं त्या ठिकाणी पॉकेट जे आहे ते घरी विसरलेला होता. त्याच्याजवळ पैसे नव्हते तरीसुद्धा त्याने बस प्रवास करू दिलेला आहे. वन्स दिस फ्रेंड ट्रॅम्पल ऑन हिज टॉय हेविली. ट्रॅम्पल म्हणजेच त्या ठिकाणी पाय तुडवणे. एकदा आता इथं पैसे नसताना बस प्रवास करू दिला आणि लेखकानं जेव्हा विचारले पैसे तुम्हाला कुठे देऊ, तेव्हा त्यानं सांगितले की पुन्हा या रूटवरती मी असणार आहे तेव्हा पैसे द्या. पुन्हा तो जो मित्र आहे, बस कंडक्टर जो आहे तो भेटला. वन्स दिस फ्रेंड ट्रॅम्पल ऑन हिज टॉय हेविली. एकदा त्याच्या मित्राच्या जड बोटाखाली त्याच्या पायाचा अंगठा जोरात दाबला गेला. म्हणजेच या कंडक्टरच्या पायाखाली त्या ठिकाणी
लेखकाचा अंगठा दाबला गेला. But his cheerful appearance and his explaining why he was wearing heavy shoes lessened the author's agony. परंतु त्याच्या मित्राचे म्हणजेच कंडक्टरचे आनंदी व्यक्तिमत्व आणि तो एवढे जड बूट का वापरतो या स्पष्टीकरणामुळे लेखकाच्या वेदना कमी झाल्या. लेखकाच्या पायावरती पाय दिल्यानंतर लेखकाला राग येतो. तो वरती बघतो तोपर्यंत इथं तो कंडक्टरच असतो आणि त्याचा आनंदी चेहरा पाहून लेखकाचा वेदना थोड्याशा कमी होतात. त्याचबरोबर लेखकाला या कंडक्टरनं सांगितलेलं आहे की एवढे जड बूट मी वापरण्याचं कारण काय आहे, कारण मी या ठिकाणी बसमधून तिकीट देत असताना अनेक जण माझा पाय जो आहे तो तोडवतात आणि त्यामुळं मी अशा पद्धतीचे जड बूट घातलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर माझ्या या बुटांमुळे त्रास झाला असला तर या ठिकाणी कंडक्टरनं माफी मागितलेली आहे, सॉरी म्हटलेलं आहे. म्हणून लेखकाच्या वेदना थोड्याशा कमी झाल्या. दॅट friend or bus conductor had unlimited patience, so he was considerate with all types of people. Through the conductor, he has realized that good manners are also infectious. त्या मित्राकडं, लेखकाच्या त्या बस कंडक्टर मित्राकडे अमर्याद सहनशीलता होती, म्हणून तो सर्व प्रकारच्या लोकांशी मदतपूर्ण समंजसपणे वागत असे. त्या बस वाहकामुळे त्याला हे कळले, लेखकाला, चांगले शिष्टाचार हे संसर्गजन्य असतात. म्हणजे अति चांगलं वागणं सुद्धा थोडंसं आपल्यासाठी त्रासदायक असतं. तो बस वाहक सर्व प्रवाशांना चांगली वागणूक देऊन स्वतःचे काम हलके करत होता. द कंडक्टर इज लाइटनिंग द स्पिरिट ऑफ हिज पॅसेंजर ॲज वेल ॲज लाइटनिंग हिज ओन टास्क. हा कंडक्टर आपलंही काम चांगल्या पद्धतीनं करत होता आणि पॅसेंजरला सुद्धा, प्रवाशांना सुद्धा मदत करत होता. दिस इज द 2 incidents. Here writer given 2 incident and he told that civility and the manners are important in our life. See next point. Civilities of behavior sweeten the general air. We need to get them back for making life tolerable for each other. वर्तनातील सुसंस्कृतपणा सर्व वातावरण गोड बनवितो. एकमेकांसाठी आयुष्य सुसह्य बनविण्यासाठी आपण सर्वांनी तो मिळवायला हवा. म्हणजेच आपण सगळ्यांनी कर्टियस असे त्या ठिकाणी शब्द जे आहेत ते आपण वापरले पाहिजे. The liftman's way cannot restore civilities. तो लिफ्टमॅन जे वागला त्यातून त्याचा सुसंस्कृतपणा निर्माण होऊ शकत नाही. So writer suggests that the liftman should have been very polite to that man to gain the spiritual victory. त्यामुळं लेखक सुचवतो की त्या लिफ्टमॅननं नैतिक विजय मिळवण्यासाठी त्या माणसाशी अत्यंत विनम्रपणे वागायला हवे होते. म्हणजे इथं शेवटी लेखकानं सांगितलेलं आहे की अति चांगलं वागणं हे सुद्धा त्रासदायक आहे, पण हिंसक वागणं, हिंसाचार हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला त्रास देणारच आहे. म्हणून लिफ्टमॅनचं वागणं चुकीचं आहे हे शेवटी रायटरनं त्याच्या एसेमध्ये सांगितलेलं आहे. See next point. Such victory is more pleasant than throwing the other person into the mud. आणि या ठिकाणी लेखक म्हणतो की खरा आनंद किंवा खरा विजय लिफ्टमॅनला मिळवायचा असेल तर तो प्रत्येक पॅसेंजरशी विनम्रपणे वागायला हवा. आणि अशा प्रकारचा विजय जो आहे दुसऱ्या माणसाला चिखलात फेकून देण्यापेक्षा जास्त आनंद देणारा असतो. म्हणजे काही वेळेला कमीपणा घेणं आणि या कर्टसी दाखवणारे शब्द जे आहेत ते वापरणं जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे हे लेखकाने सांगितलेलं. शेवटी लेखकानं आपल्याला एक महत्त्वाचा किस्सा सांगितलेला आहे. चेस्टरफील्ड ह्या व्यक्तीविषयी तो किस्सा आहे.
लिफ्टमनला चेस्टरफील्डचा किस्सा सांगण्यासारखा आहे असं लेखकाला वाटतं. त्या काळी लंडनच्या रस्त्यांवर आजच्यासारखे बांधीव फुटपाथ नव्हते. जो भिंतीच्या बाजूने चालत जात असे त्याला कोरडी पायवाट मिळत नसे. एक दिवस चेस्टरफील्डला रस्त्यात भेटलेला एक माणूस म्हणाला, मी बदमाश माणसाला भिंतीची बाजू कधीच देत नाही. त्यावर मान झुकून रस्त्याच्या बाजूला उतरून चेस्टरफील्ड उत्तर दिला, मी नेहमीच देत असतो. त्याने घेतलेला हा बदला दिलेले हे प्रत्युत्तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी चिखलात ढकलून देण्यापेक्षा कितीतरी जास्त समर्पक होते हे लिफ्टमनला पटेल अशी मला खात्री आहे, असं लेखक शेवटी म्हणतो. या ठिकाणी लेखकानं काय सांगितलेलं आहे, मॉरल ऑफ द स्टोरी, आणि या स्टोरीमधून या निबंधातून आपण काय नैतिकता शिकायची आहे. अधिक चांगलं वागला या ठिकाणी त्या लंडन शहरामध्ये असणारा तो कंडक्टर आणि तिथं असणारा लिफ्टमन, दोघांमध्ये इथं लेखकानं कंपॅरिझन केलेलं आहे. अति चांगलं वागणं हे सुद्धा आपल्यासाठी थोडंसं त्रासदायक होऊ शकतं. त्याचबरोबर वाईट वागणं, वाईट वर्तणूक जी होती लिफ्टमनची तीसुद्धा खूपच हिंसक आहे. पण लिफ्टमनपेक्षा या ठिकाणी कंडक्टर हा चांगलाच आहे. आणि शेवटचं चेस्टरफील्डचं एक्झाम्पल आपण कशा पद्धतीनं वागावं ह्याचं बेस्ट एक्झाम्पल होऊ शकतं. इथं एक कोटेशन आहे, हजरत अली, courtesy costs nothing but buys everything. This is very important. सौजन्य विनामूल्य असतं, कर्टसी ही विनामूल्य आहे. पण या कर्टसीनं आपण पैशानंही विकत घेऊ शकत नाही असं समाधान या कर्टसी वर्ड्सनी आपण मिळवू शकतो, सौजन्यानं ते आपण मिळवू शकतो. म्हणूनच या ठिकाणी लेखकानं सांगितलेलं आहे की कर्टसी अँड कर्टसी वर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. हिअर वी स्टॉप अँड हिअर इज समरी इज कम्प्लीटेड. थँक्यू क्लास.